नमस्कार मित्रांनो. नियतीने सोन्यासारखी संधी वृश्चिक राशीला आणून दिलेली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हा कालावधी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि शुभफलदायी किंवा भाग्यदायी असा असणार आहे. याचं कारण असं, गुरु जो आतापर्यंत तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता, तो आता तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तुम्ही बघितलं असेल की साधारणतः मे महिन्यापासून ते आत्तापर्यंतचा काल हा तुमच्यासाठी थोडा त्रासदायक होता. म्हणजेच मनासारखी कामं होत नव्हती. प्रत्येक कामामध्ये विलंब होत होता आणि त्यामुळे तुमचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते थोडं वाढलेलं होतं. स्ट्रेससुद्धा तुम्हाला जाणवत होता. अर्थात तुमची जी रास आहे हे मनातले दुःख हे सहसा कोणाशी शेअर करत नाही, बोलून दाखवत नाही. परंतु अशा प्रकारचे काही घुसमट किंवा अशा प्रकारचा काही त्रास तुम्ही निश्चितच अनुभवलेला असेल. काळजी करू नका. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यामध्ये गोष्टी बऱ्याचशा तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. इथे काही गोष्टी थोड्या लक्षात घेण्यासारखं सुद्धा आहेत. अर्थातच तुमच्या राशीकरता म्हणजे वृश्चिक राशीसाठी हे जे 3 महिने आहेत, हे 3 महिने नेमके कशा प्रकारचे असते, कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये बदलणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, हा तुमच्या 12व्या प्रथम आणि द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तुमच्या राशीमध्येच रवी, मंगळ, बुध, शुक्र यांचं सुद्धा भ्रमण असणार आहे. राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह बुध हा तुमच्या 11, 12 प्रथम आणि द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण 3 महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहोत. फिरणं वगैरे जास्त होणार आहेत. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेणार आहात आणि तुमच्या कामाचा उरकसुद्धा दांडगा असणार आहे. तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करणार आहात. अर्थात ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आता मी सांगितलं की फिरणं वगैरे हे जास्त प्रमाणात होईल, परंतु त्याचे काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. याचप्रमाणे वृश्चिक राशीच्या ज्या व्यक्ती परदेश गमन करू इच्छितात, मग ते कोणत्याही कारणासाठी, म्हणजे तुमच्या शिक्षणाकरता असेल, नोकरीधंद्याकरता असेल किंवा फिरण्याकरता, त्यांच्यासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिना अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहेत. काळजी करू नका. इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा 5व्या दृष्टीने तुमच्याच राशीकडे बघणार आहे. म्हणजेच आत्तापर्यंत जो कॉन्फिडन्स जर तुम्ही थोडाफार गमावलेला होता, तो आता परत तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. इथे फक्त एकच गोष्ट सांगावीशी वाटते. हा जो भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणारा गुरु आहे, हा बऱ्याच कालावधीसाठी नसणार आहे. 1.5 ते 2 महिन्यातून तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करेल आणि परत तो वक्री होऊन तुमच्या अष्टम किंवा अशुभ स्थानात जाणार आहे. याचा अर्थ असाच आहे की जवळजवळ येणाऱ्या 7-8 महिन्यापर्यंतच्या कालावधीचं जी काही तरतूद आहे, ही तरतूद तुम्हाला या 1.5 ते 2 महिन्यामध्ये करायची. याचा अर्थ की जी काय महत्त्वाचे निर्णय असतील कुठल्याही क्षेत्राच्या संदर्भातले, ते तुम्ही येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये निश्चित घेऊ शकता. तुमचे अंदाज चुकणार नाहीत. या संदर्भात काळजी करू नका. परंतु ॲक्टिव्ह राहणं आता थोडंसं महत्त्वपूर्ण आहे. हा कालावधी अर्थातच सोन्यासारखा आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीकरता 2 ग्रह सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात. पहिला जो ग्रह आहे तो गुरु, हा तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे. तो तुमच्या अष्टमातून भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. दुसरा जो ग्रह आहे तो बुध, हा तुमच्या 11, 12, 1, 2 या 4 स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. या संपूर्ण 3 महिन्यामध्ये तुमचा जो आर्थिक स्तर आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणार आहेत आर्थिक स्तराच्या बाबतीत. फक्त इथे एकच गोष्ट आहे की सणासुदीचा कालावधी आहे. साधारण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीचा सण असणार आहे. त्याच्यामुळे खर्च वगैरे जास्त होतील. तिथे थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं राहील. तुमची जी रास आहे ही डिसिप्लिन आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी करायला हवी, मोजून मापून, तोलून मापून कशा प्रकारे करायला हवी, हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. परंतु कधी-कधी अनावश्यक खर्च होऊन जातो. फक्त तुम्हाला तिथेच लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर साधारणतः नोव्हेंबरपासूनचा कालावधी, नोव्हेंबर, डिसेंबर हे जे 2 कालावधी आहेत, महिने, ते अतिशय उत्तम असणार आहेत. आणि या पुढचा जो पोर्टफोलिओ असेल, जवळजवळ जानेवारीपासून ते जून, जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये हा गुरु परत तुमच्या अष्टम स्थानात येईल. त्यामुळे या 5-6 महिन्यातला जो पोर्टफोलिओ तुमच्या शेअर मार्केटमधला असेल, इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातला, त्याच्या संदर्भातले जे निर्णय ते तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये घेणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकणार नाही. ती गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू की गृहसौख्य हे तुमचं कशा प्रकारचं राहील. जसं की
तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शनी, हा शनी तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि वक्री आहे. तर साधारणतः गेल्या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल, की घरातलं वातावरण काही नीट नाही आहे. घरातल्या व्यक्तींमध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवाद होणं, घरातलं वातावरण गढूळ राहणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असेल. काळजी करू नका. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच घरातलं वातावरण बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होईल. घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचे नातेसंबंध सुधारते. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय तुम्हाला घ्यायचे असतील, नवीन वास्तू विकत घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं, वास्तूच्या संदर्भातले उपाय करणं, या सर्व गोष्टी या दरम्यान तुम्ही म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या दरम्यान तुम्ही निश्चित हाती घेऊ शकता. यानंतर रिलेशनशिप किंवा लव्ह लाईफ याबद्दल सांगायचं झालं, तर या संदर्भातले सुद्धा काही अनुभव तुमचे गेल्या 3-4 महिन्यातले काही चांगले नव्हते. म्हणजे जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर वादविवाद होणं, वातावरण थोडंसं गरम राहणं आणि तुमच्या दोघांमधलं म्हणजे तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये व्यक्तीमधलं नातं थोडंसं ताणलं जाणं, अशा प्रकारचे तुम्ही अनुभव घेतलेले असेल. काळजी करू नका. नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये जी हार्मनी आहे, अतिशय उत्तम असणार आहे. जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप जरी बनवायची असेल, तरी हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. आणि अशा प्रकारचा कालावधी ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा असेल आणि जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कालावधी अतिशय उत्तम असणार. तुम्ही घेतलेली जी काय मेहनत आहे, जे काय प्रयत्न आहेत, त्याचं चांगलं चीज निश्चित होणार आहे. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. आता हा जो वैवाहिक जीवनाचा प्रांत आहे, हा थोडासा वेगळा आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील, ते थोडेसे वाढू सुद्धा शकतील. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअरच्या बद्दल सांगायचं झालं, तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे रवी, हा तुमच्या व्यय, तुमच्या लाभ व्यय तुमच्या राशीतून तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार. इथे एक गोष्ट खूपच चांगली आहे. ज्या व्यक्तींना कामानिमित्त परदेश गमन करायचं असेल, त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. परदेश गमनाच्या काही चांगल्या संधी तुम्हाला मिळणार आहेत आणि जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात. साधारणतः नोव्हेंबरच्या 15-20 तारखेनंतर तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे तो खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आणि जर का तुम्हाला करिअरच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतील, तर साधारणतः नोव्हेंबरच्या 15-20 तारखेनंतर निश्चित तुम्ही घेऊ शकता. तुमचे अंदाज चुकणार नाही आणि त्या दरम्यान तुम्हाला काही चांगल्या संधीसुद्धा मिळू शकतील. एकंदरीत सांगायचं झालं, तर वृश्चिक राशीसाठी हा जो कालावधी आहे म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. सोनेरी क्षण घेऊन येणार आहे. तर साधारणतः पुढच्या 6-7 महिन्याचे जे काही तुमचे निर्णय असेल, जे काही तुमचे प्लान्स असेल, ते तुम्ही या 1.5 ते 2 महिन्यामध्ये नक्की फायनल करा. तुम्हाला त्याचे चांगले अनुभव मिळतील. यानंतर आपण चर्चा करू जे ग्रहयोग आहेत त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 11 तारखेला शनी आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. इथे लक्ष द्या. खास करून आर्थिक संदर्भातले छोटे मोठे त्रास या दरम्यान थोडे जाणवू शकते. शुक्र आणि नेपच्यूनचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. जे तुमचे मित्र परिवार असतील त्याच्यामध्ये खास करून ज्या स्त्री वर्ग असेल त्यांच्यावर थोडेसे मतभेद किंवा थोडंसं ज्याला आपण मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजाचं वातावरण तयार होऊ शकेल. यानंतर दिनांक 28 तारखेला गुरु आणि मंगळाचा त्रिकोणयोग होणार आहे. हा त्रिकोणयोग अतिशय महत्त्वपूर्ण राहील. भाग्यस्थानात भ्रमण करणारा गुरु आणि तुमच्याच राशीत भ्रमण करणारा जो मंगळ आहे हा त्रिकोणयोग होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग आहे. या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं हाती घ्याल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. नशिबाची साथसुद्धा उत्तम राहील आणि तुम्ही घेतलेले निर्णय अगदी अचूक ठरू शकते. या दरम्यान जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक असाल तर त्या संदर्भातले सुद्धा काही चांगले अनुभव येतील किंवा धार्मिक आध्यात्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि त्या संदर्भातले काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. 29 ऑक्टोबरला शनीचा मंगळाशी त्रिकोणयोग होणार आहे. ही सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करणारा शनी आणि तुमच्या राशीत भ्रमण करणारा जो मंगळ आहे, दोघांचा त्रिकोणयोग अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये जर का तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेले असेल, तर त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला या दरम्यान अतिशय उत्तम प्रकारचे मिळणार आहेत. काळजी करू नका. यानंतर नोव्हेंबर महिन्याचे जे ग्रहयोग आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर दिनांक 4 नोव्हेंबरला मंगळाचा हर्षशी प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. तुमच्या राशीत भ्रमण करणारा जो मंगळ आहे हा हर्षशी प्रतियोगाने पंचमातील नेपच्यूनशी त्रिकोणयोग करण्यात थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदारावर वादवादचे प्रसंग या दरम्यान थोडेसे वाढू शकतील. काळजी घ्या. मात्र तुम्हाला काय या दरम्यान चांगले अनुभव सुद्धा मिळू शकतील जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवीचा शनीशी आणि गुरुशी त्रिकोणयोग होणार आहे. लक्षात घ्या,
17 नोव्हेंबरचा हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे किंवा ग्रहयोग आहे अत्यंत शुभफलदायी असणार आहे. कार्यकर्तृत्व करता, तुमच्या महत्वाकांक्षी स्वभाव करता आणि तुमच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींना चांगला मार्ग किंवा त्या संदर्भातले काही चांगले अनुभव किंवा चांगली बातमी तुम्हाला या दरम्यान मिळू शकेल. जर का तुम्ही भविष्यकालीन काही योजना राबवायच्या असेल की ज्यामध्ये रिस्क आहे, या दरम्यान तुम्ही त्या संदर्भात नक्की विचार करू शकता. तुमचे अंदाज चुकणार नाहीत आणि महत्त्वाचे म्हणजे भाग्याची अतिशय उत्तम साथ तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळणार आहे. काळजी करू नका. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला बुधाचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलचे प्रतियोग होणार आहे. वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा या दरम्यान जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे अंदाज चुकणार नाही. म्हणजे त्या संदर्भात काही चांगले अनुभव किंवा फायदे तुम्हाला निश्चित मिळणार आहे. यानंतर दिनांक 21 तारखेला रवीचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव होतील, तुम्हाला चांगले इंट्युशन्स मिळू शकतील. मात्र वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात मतभेद, मतवैचित्र असे काही अनुभव या दरम्यान येऊ शकते. तर हे होते नोव्हेंबरमधले ग्रहयोग. आता थोडी चर्चा करू की डिसेंबरमध्ये जे ग्रहयोग आहे त्या संदर्भात. डिसेंबरच्या 10 तारखेला हर्षलचा बुधाशी प्रतियोग होणार आहे. तर इथे सुद्धा थोडंसं वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं असे काही अनुभव येऊ शकतील. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये बरेचसे ग्रह रवी, मंगळ, बुध, शुक्र हे तुमच्याच राशीमध्ये असणार आहेत. त्यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह राहाल, परंतु थोडंसं अग्रेशन तुमच्यामध्ये येऊ शकेल. तर त्या अग्रेशनवरती थोडंसं लक्ष द्या, कारण तुमची जी राशी असे बघितलं तर थोडंसं अग्रेशन असतंच. तर या दरम्यान थोडंसं जास्त होईल. तर याचा प्रभाव पण तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती होण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे. तर या संदर्भात थोडंसं ॲट द बॅकअप माइंड तुमच्या मनात ही गोष्ट राहायला हवी की थोडंसं तुमचा स्वभाव तापट होणार आहे. तर तुमच्या भावभावनेचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. या तिन्ही महिन्याच्या ज्या पौर्णिमा आहेत त्या संदर्भात सांगायचं झालं तर दिनांक 7 तारखेला 7 ऑक्टोबरला, 5 नोव्हेंबरला आणि 11 डिसेंबरला पौर्णिमा असणार आहे. तर इथे साधारणतः या पौर्णिमेच्या दरम्यान खास करून ही डिसेंबरची जी पौर्णिमा आहे 11 डिसेंबरची, त्या दिवशी दत्त जयंतीसुद्धा आहे. ज्याचप्रमाणे अमावस्या संदर्भात सांगायचं झालं तर 20 ऑक्टोबरला अमावस्या आहे, 21 नोव्हेंबर आणि 21 डिसेंबरला अमावस्या. लक्षात घ्या, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. जरी या दरम्यान काही चांगले हे असतील, आस्पेक्ट असतील किंवा योग असतील, तरीसुद्धा अमावस्या आणि पौर्णिमा स्वतःचे जे परिणाम असतात ते सोडून जातात. त्या संदर्भात सांगायचं झालं तर कुठलेही या ज्या महिन्यात ज्या अमावस्या आणि पौर्णिमा आहेत त्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा विवादात जाणं यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीकरता ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.